कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शांत हो, हे बघ कागद आधीच झाला होता, त्यामुळे आम्ही जास्त काही बोललो नाही, पण घरातल्या कुणालाच काहीच कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ ना। म्हणजे तुम्ही ती जमीन यांच्या नावावर करणार आहात? का नाही करणार? अगं मोना, ती दिप्याचीच जमीन आहे आणि आपला दिप्या जरी नोकरी करत असला ना तरी जमिनीविषयी त्याच्या मनात खूप श्रद्धा आहे। अहो वंसब, अहो मी काहीच समजून न घेता तुम्हाला काहीही बोलले। अहो खरंच मला माफ करा वंसब। अगं मोना मोना मोना, माफी मागायची काहीच गरज नाही, खरं तर आम्ही सांगायला उशीर केला तुला, असं झालं। अहो नाही अर्जुन दादा, अहो वंसांनी आमच्यासाठी खूप काही केलंय आणि मी मोना हे बघ, स्वतःच्या हक्कासाठी बोलणं पाडणं यात काहीच गैर नाही, पण मोना मी पोलीस आहे, अगं मला लोक कळतात। तू जे आता जे काही बोलत होतीस ना ते तू बोलत होतीस असं नाही वाटलं मला, म्हणजे तुझ्या तोंडून दुसरं कोणतरी बोलतंय असं वाटलं मला। कोणी सांगितलंय का तुला? मोना काय बोल की? अहो वंसब, मला फुयाजी म्हणल्या की बोलायला जर उशीर केला ना तर तुझी जमीन तुझ्या हातातनं निघून जाईल। मला वाटलंच होतं, मला शंका होतीच। काय झालं वंसा? हे बघ मोना, मला त्या फुयात जे आपल्या घरातल्या विषयाबद्दल बोलतात ना हेच चुकीचं आहे। अगं त्या बाईला भांडणं लावायच्यात आपल्या घरामध्ये। अहो पण अर्जुन दादा त्या असं का करतील? अहो त्या तर आताच आल्यात ना। मोना, काही गोष्टींना योग्य ती वेळ येऊ द्यावी लागते। जाऊ दे, सोडते। फुयाजींना ना तुला घरच्यांसमोर वाईट ठरवायचं होतं। हा, त्यांनाही माहिती आहे, तू हा विषय घरात काढला की बाप्पूंना वाईट वाटणार, आणि बाप्पूंना वाईट वाटलं की घरच्या सगळ्यांच्या नजरेत वाईट कोण होणार? तू। मग आता मला सांग, तू वाईट आहेस का? अहो नाही नाही वंसा, अहो मी असं काही बोलले असते तर यांनी तर माझ्याकडे परत कधी पाहिलंच नसतं। अहो वंसा सॉरी। मोना ठीक आहे, आता जे झालं ते झालं। आता आपलं घर एकत्र राहायला पाहिजे आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल। मला करशील ना मदत? वंसा, अहो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। मग आता मी तुला जे सांगते ना ते कर। ठीक आहे वंसा, अहो आता असं केल्याशिवाय त्यांची खोड मोडणार नाही। फुयाजी, अहो तुम्ही किती मन लावून कामं करता हो। अगं बाया, काम करण्यात माझा कोण हातच धरणार नाही बघ। हा खरंय फुयाजी, अहो तुम्ही सगळीच कामं अगदी चोख करता। हा अगं मी सगळी कामं चोखच करते, पण तुला सांगितलेल्या कामाचं काय केलं तू? हा? म्हणजे कोणतं काम हो फुयाजी? किती ग इसरबोळी पोरगी आहेस तू। अगं मी नाही का सांगितलं होतं ते जमिनीचं मॅडम जवळ म्हणून विचार। अच्छा, अहो केलं की मी सोडते की काय मोना? अहो तुम्हाला सांगते, मी वंसांना जाऊन स्पष्ट विचारलं, म्हणलं तुम्ही आमची जमीन आमच्या नावावर करणार आहात का नाही? आता गोव्या खरंच का काय? वा वा, मग मग काय म्हणली ती? काय म्हणली? काय? नाही म्हणजे कलेक्टर मॅडम काय म्हणल्या मग? अहो काय नाही, आधी थोडे आडेवेडे घेतले त्यांनी, पण फुयाजी अहो त्या नंतर तयार झाल्या आम्हाला जमीन द्यायला। वा 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 वा, म्हणजे जमलं की तुला विचारायचं? अहो फुयाजी, मी जेवढी दिसते तेवढी साधी नाही आहे। हा, आणि आता तुम्ही बघितलंच असता ना की सगळे मला घाबरून असतात। हा, हे मी काच वाटलं होतं, म्हणूनच आईच्या नात्यानं तुला मी हे सगळं करायला सांगितलं। तुला एक सांगू का, मला ना मनापासून वाटतं बघ की बया माझ्यासारखी तुझी अवस्था नको व्हायला। हो हो खरंच। हो फुयाजी, अहो आजकाल एवढा चांगला विचार करणारी माणसं कुठं भेटतात। आणि फुयाजी खरंच हा, तुम्ही मला मदत केल्याबद्दल खरंच थँक्यू। असू दे, एवढं काय नाही। हे बघ, तुला तुझ्या हक्काची जमीन मिळाली ना की मग त्याच्यातच मला आनंद आहे। अहो असं कसं? आता आईच्या नात्यानं तुम्ही एवढं केलं,
तर लेकीच्या हातचा तुम्हाला लाडू खावा लागेल ना. हे बघा. अहो फुयाजी, फक्त तुमच्यामुळे आम्हाला आमची जमीन मिळाली. तर हा आनंदाचा दिवस साजरा केला पाहिजे ना. अहो हे घ्या. तुपातला रव्याचा लाडू आहे. तुम्ही खा आणि मला सांगा की कसा झालाय ते. मला ना लय लाडू आवडतात. पहिले मी लय लाडू खायचे, आता हे तर खात नाही. आधीपासून तू असती ना मग तुला कळलं असतं बघा. काय काय नाही खाते मी. लय आवडतं मला. दीपकराव, सुट्टी एकदम जोरात चालली आहे तुमची. मामाने मी सुट्ट्या आहे तो भरपूर खेळणार काय मामा. येस भांजे. मला काय वाटतं माहितीये का दिप्या, तू अजून तुझ्या सुट्टीचा पुरेपूर वापर करून घेतला नाहीस. म्हणजे अरे म्हणजे काय, ते मोनाला एकदाच फिरायला घेऊन गेलायस, त्याला काय अर्थ आहे? दाजीबा इथं एकदा घेऊन जायचं अवघड झाले. मोना म्हणजे आहे ना शॉपिंगचा भला मोठा कार्यक्रम आहे. एकदा का सुरू झाला की कधी संपल्याची गॅरंटी नाही. वा 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 वा. हो तुम्ही किती हळू बोलला ना, मला चांगलंच ऐकू येतं बरं का. आणि अर्जुन दादा, तुम्हाला सांगते, अहो यांना ऑफिसला जायला कपडे जरी नसतील ना तरी यांच्या लक्षात नाहीयेत. हो जे आहेत ना तेच अडकवतील आणि जातील. पण नवीन कपडे घ्यायचा यांना कंटाळा येतो ना. तर आता तुम्हीच मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी मलाच लक्षात ठेवाव्या लागतात ना. मोना, तुझं एकदम बरोबर. दिप्या काय रे, तिला नेहमी बाहेर घेऊन जायचं म्हटल्यानंतर कंटाळा का करतोस तू? हा आप्या, बरोबर आहे तुझं. मला पण हे जाणवतंय. अहो बापू तसं नाही, घरातली कामं पण उरकायची आहेत ना. आणि अशी सुट्टी परत कधी मिळेल सांगता येत नाही. हा आणि मलाही कुठे आज बाहेर नाही जायचंय बापू. मम्मा म्हणजे तू शॉपिंगला जायचं नाही. का हो छोटे सरकार. नाही पण मोनाला शॉपिंगला जायचं नाही, फिरायला जायचं नाही म्हणजे दिप्या, योगा करताना सकाळी सूर्य नक्की योग्य दिशेला उगवलाय ना, बघितलंस का तू? बापू अहो त्याला कारण आहे ना. आणि आज घरात माझी जरा जास्त गरज आहे. म्हणजे का? अहो म्हणजे अहो या भुयाजी, अहो चहा द्या यांना. वाह, मस्त झालाय चहा, अमृत तुल्य एकदम. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.